आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे विनामूल्य धूमधडाक्यात लग्न 2020 पासून आगरी वधूवर सामुदायिक विवाह सोहळा समिती यांनी आयोजित केला आहे। पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान सागाव डोंबिवली पूर्व येथे या भव्य असेच आगरी सामुदायिक लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी माजी आमदार राजू दादा पाटील यांच्यातर्फे 1 लाख रुपये भेट दरवर्षी या वधूवरांना देण्यात येते। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। या सोहळ्यात भव्य लग्न मंडप, आकर्षक रोषणाई, जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली। हजारोंच्या संख्येने वधूवरांसोबत नातेवाईक उपस्थित होते। इथे येऊन आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि जे आगरी समाज संस्था डोंबिवली यांच्या मार्फत जे एक प्रकल्प हे करण्यात आलेले आहे ते खूप चांगलं आहे आणि समाजाला एक नवी ऊर्जा मिळते या कार्यक्रमाबद्दल। की म्हणजे सामाजिक विवाह म्हणजे असा की चांगल्या एकदम जे गरीब याच्यातले आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली अशी एक हे आहे। मला तर खूप छान वाटलेलं आहे। याच्या पुढेही असाच हा सोहळा चालू राहायला हवाय आणि आमच्या नंतरही दुसरे जोडप्यांनी पण या सामूहिक विवाहामध्ये सहभाग करावा। खूप सुरेख मी तर इतर लोकांना सांगेन आपण पण या संधीमध्ये तुम्ही भाग घेऊन आपले जो काही कार्यकर्ते त्यांनी खूपच चांगलं नियोजन केलेलं आहे आणि इतर जोड्यांनी पण पुढच्या वर्षी अजून अधिक जास्तीत जास्त येऊन इथे या लग्नाचं तुम्ही हे करावे। आणि मी एक तर राजूदादा पाटील यांचा मी खरोखर आभार मानतो ज्यांनी सर्व नियोजन केले आणि जे काही इकडचे कार्यकर्ते आहेत ते पण खूप छान आहे, सुंदर आहे आणि जे पण आयोजन केलेलं नियोजन एकदम भारी आणि सुरेख आहे। हे तर खूप आहे। मी तर बोलतो इतर लोकांनी पण आपल्या जागा जमिनी न विकता हे जे लोकांनी संस्था खोलली आगरी समाजाने या समाजामध्ये खूप चांगली कामं केलेली आहेत। जे काय असतील कार्यकर्ते त्यांनी खूप चांगले केलेले आहे। अजून मी तर बोलतो जी काय कमी जागा विकून जे लोक हे करतात लग्न वगैरे करतात त्यांनी हे टाळा आणि या सुवर्ण संधीचा त्यांनी लाभ घ्या आणि सुखाने संसार करा। आगरी समाज प्रबोधन संस्था 2025 गेली 4 वर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करते। खरोखरच याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुके भिवंडी, कर्जत, कल्याण, बदलापूर, डोंबिवली ते डोंबिवलीचे तर खरोखरच त्यांचे आभार माना तेवढे खरोखर त्यांना धन्यवाद तेवढे कमी आहे। एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद या पूर्ण टीमचा आहे। त्यांना पाहून आमची भिवंडी टीम पण आता यामध्ये जॉईंट होऊन या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही 16 लग्न केली। पुढे आमच्या भिवंडीचे जे कार्यकर्ते जे आहेत हा सोहळा पुन्हा भिवंडीमध्ये व्हावा अशी त्यांची पण इच्छा आहे। जिल्ह्याभर हा जो आगरी समाजाचा जो उपक्रम आहे गावोगाव प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावा अशी सर्वांची समाजाच्या मार्फत इच्छा आहे। या वर्षी प्रतिसाद बोलला तर एकदम 5 पटीने वाढलेले आहे। गेल्या वर्षी जरी लग्न आमचे कमी झाले असेल पण या वर्षी आमचे कालूदादा आणि आमचा जो आगरी समाज प्रबोधन संस्था आहे व कार्यकर्त्याच्या मेहनतीच्या जोरावर या वर्षी जवळजवळ 16 लग्न झालेले आहेत आणि 4-5 लग्न वेटिंगला राहिली। म्हणजे एवढा उत्साह प्रतिसाद आता आमचा समाज इथं एकवटलेला आज दिसलेला आहे आणि आम्हाला खूप आज आनंद होतो का आम्ही एवढ्या दिवस जी मेहनत करतो त्याची कुठेतरी पोचपावती या समाजाने आम्हाला दिलेली आहे। सदिच्छा बोलार तर खासदार आपले बाल्यादादा म्हात्रे, पुन्हा आमचे आमदार माझे आमदार जरी असले पण ते दरवर्षी त्यांच्या एक सहकार्यामुळे या लग्नांची आमची पुढचा पाऊल आम्ही टाकतो आणि ते दरवर्षी आता सुद्धा बोलून गेले की आता 20 झाले तुमचे 50 पण होते। आजच्या तारखेला खरोखर मी अभिमानाने सांगेल आमच्या समाजात काय तर या महाराष्ट्रभर असा नेता भेटणार नाही की तो एखाद्या माणसाची 20 लाख देणगी असेल तो कमी करायला बघतो पण हा माणूस बोलतो उद्या पुढच्या वर्षी 50 जमवा मी 50 लाख देईन। म्हणजे ही दानत आहे ना, ही दानत फक्त एकमेव आपला एकच वादा राजू दादा। या संस्थेचा स्वतःला भाग समजतो तुम्ही मला त्यामुळे मी सर्वप्रथम माझ्या सर्व सहकार्यांना सर्व पदाधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आम्ही योगदान दिले त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि त्याचे अभिनंदनही करतो।
निश्चितच यावर्षी आपले दरवर्षी एक जोडपे वाढत चाललेले आहे. यावर्षी 16 जोडपे झाले. मला वाटतं पुढच्या वर्षी जर पोचत नाही तर सर्वप्रथम माझ्या सर्व या नवीन जोडप्याला माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो. त्यांच्या नवीन आयुष्यासाठी त्यांच्या परिवाराने येऊन सुखसमाधीचे दिवस येऊन म्हणजे भावना व्यक्त करतो. आता सोबत 2 सूचनाही आपल्या सहकार्याला देऊ की आमच्या उद्या हा खूप चांगला मुहूर्त आहे आणि अशा टाईपचा मुहूर्त पुढच्या वेळी शिकू चांगला मुहूर्तच होता. परंतु खूप लग्नाचा खूप आता येताना पाहिलं की खूप लोक लग्नासाठी बाहेर पडले. मला अजून 8 लग्न ॲटेंड करायचे ही एक सूचना. दुसरी सूचना आतापासूनच चांगल्या मोठ्या ग्राउंडचं नियोजन करायला तयारी कारण आता हा ग्राउंड आपल्याला पूर्ण आहे. नसेल इथेच करायचं असेल तर 2 टप्प्यात आपण कार्यक्रम करू. परंतु माझी स्वतःची अशी इच्छा आहे की कमीत कमी दरवर्षी 50 लग्न तरी व्हायला पाहिजे. आपण मागच्या वर्षी 25 लग्नांच्या तारीख 16 झाले. मी 50 ठेवत तेव्हा त्याच्या जवळपास आपण जाऊ. एक खूप समाधानाची गोष्ट आहे. अशी दिसते की पूर्वी आपण फक्त कल्याण परिसरातील लोक याच्यात भाग घ्यायच्या दोन्ही पण आपल्यात सामील झाले. आपला ठाणे जिल्हा आगरी बहु जिल्हा आहे. माझी स्वतःची अशी इच्छा आहे की संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे नागरिक समाजाने कोण असं याच्यामध्ये हळूहळू सहभागी होत राहील किंवा हे जाईल असं मला स्वतःला विश्वास वाटतो. आणि त्या अनुषंगाने आपण आपली बांधणी करून समाज एकत्रित राहून अशा चांगल्या उपक्रमाला साथ कसं द्यायचे ते सहभागी कसं द्यायचे त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आता तुमच्यासोबत आहे. तुम्ही काय मला जास्त त्रास देत नाही त्याबद्दल तुमचे मनापासून आला. परंतु अजिबात त्रास न देता तो मान देतात त्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि असंच प्रेम ठेवत जा आणि असेच आपण चांगले चांगले उपक्रम आपल्या समाजासाठी करत राहू ही एक आशा व्यक्त करतो. इथे बोलून माझा मान सन्मान केला त्यानंतर सांगायला लागत नाही. खूपच आणि त्या ताईने छान गाणं गायलं त्यांचं विशेष आभार. ऑलरेडी एका गाण्याने खूप हैराण केलं मला. अजून एक नवीन गाणं केलं तर मनापासून आभारी आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या लग्नाला जायची विनंती करतो. पटकन जाऊन द्याल अशी आशा आहे. धन्यवाद.